आपण रोज पाणी वापरतो, सिंकमध्ये, बाथरूममध्ये, आणि ते गटारात गेलं की आपला संबंध संपतो, नाही का? पण खरं तर तिथूनच एक जबरदस्त इंटरेस्टिंग प्रवास सुरू होतो. एक असा प्रवास जो आपल्या नजरेआड असतो. चला, आज आपण याच अदृश्य प्रवासाची गोष्ट उलगडून पाहूया. ओके, तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सांडपाणी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग त्याचा शुद्धीकरणाचा संपूर्ण प्रवास कसा असतो ते बघूया. त्यानंतर घरातल्या काही सोप्या सवयी कशा महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी स्वच्छता आणि आजार यांचा काय संबंध आहे यावर बोलूया. चला तर मग. एक साधा प्रश्न आहे, कधी विचार केलाय का की आपल्या घरातून, सिंकमधून, शॉवरमधून जे पाणी गटारात जातं ते नेमकं जातं तरी कुठे? गायब होतं का? नाही. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आपली आजची सगळी कहाणी दडलेली आहे. हे बघा, हे चित्र सगळं काही सांगून जातं. हे एक चक्र आहे. आपण घर, कारखाने इथे स्वच्छ पाणी वापरतो, त्यातून तयार होतं सांडपाणी, आणि मग याच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याला शुद्ध करून पुन्हा पर्यावरणात सोडलं जातं. सोपं वाटतंय ना? पण हा प्रवास इतका सोपा नाही. चला, तोच तर आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या मुख्य भागाला. सांडपाणी म्हणजे काय? कारण हे फक्त घाणेरडं पाणी नाहीये. बरं, सांडपाणी म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त घरातलं घाणेरडं पाणी, पण तसं नाहीये. हे एक खूप मोठं मिश्रण आहे. यात बघा, आपल्या घरातलं पाणी तर आहेच, पण सोबतच इंडस्ट्रीज, हॉस्पिटल्स, ऑफिसेस आणि अगदी रस्त्यावरून वाहून आलेलं पावसाचं पाणीसुद्धा त्यात मिसळलेलं असतं. म्हणजे हे एक प्रकारचं कॉम्प्लेक्स लिक्विड वेस्ट आहे. आणि या मिश्रणात असतं तरी काय काय? अहो, सगळंच असतं. एकतर सेंद्रिय अशुद्धी म्हणजे मानवी विष्ठा, अन्नाचे कण, कीटकनाशकं. मग आहेत असेंद्रिय अशुद्धी, जसं की नायट्रेट्स, फॉस्फेट्स, मेटल्स. इतकंच नाही तर पोषक तत्व पण असतात. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे कॉलरा आणि टायफॉइडसारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव. आता विचार करा, या सगळ्याला पाण्यातून वेगळं करणं किती मोठं चॅलेंज असेल. चला, आता बघूया या सगळ्या गुंतागुंतीच्या मिश्रणाचा प्रवास पुढे कसा होतो, गटारापासून थेट ट्रीटमेंट प्लांटपर्यंत. तर हे सगळं सांडपाणी पोहोचतं एका ठिकाणी, ज्याला म्हणतात वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, किंवा शॉर्टमध्ये WWTP. हे समजा पाण्याचं हॉस्पिटल आहे, जिथे आजारी पाण्यावर उपचार करून त्याला बरं केलं जातं. आणि हे उपचार म्हणजे काय, तर वेगवेगळ्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रक्रिया. ओके, तर या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट स्टेप बाय स्टेप होते. इथे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला, बार स्क्रीन्स. दुसरा, वाळू आणि खडी काढणं. तिसरा, क्लॅरिफायर. आणि चौथा, एरेशन आणि स्लज डायजेशन. चला, एक एक करून पाहूया. सगळ्यात पहिला थांबा, बार स्क्रीन्स. हे बघा, या मोठ्या जाळ्यांसारखं असतं. पाणी यातून पास होतं आणि त्यातला जो मोठा मोठा कचरा असतो ना, म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कपड्यांचे तुकडे, हे सगळं इथे सडकून वेगळं होतं. मोठा कचरा निघाला की पुढचा टप्पा. इथे काय करतात की पाण्याचा जो फ्लो आहे तो एकदम कमी केला जातो. त्यामुळे होतं काय की जे जड कण आहेत, म्हणजे वाळू, बारीक खडी, माती, ते आपोआप तळाशी बसतात. मग त्यांना तिथनं काढून टाकलं जातं. आता पाणी जातं एका मोठ्या टाकीत, ज्याला म्हणतात क्लॅरिफायर. इथे पाण्याला काही काळ स्थिर ठेवलं जातं, अजिबात ढवळलं जात नाही. त्यामुळे काय होतं की त्यात जो काही घन कचरा उरलेला असतो, म्हणजे मानवी विष्ठा वगैरे, तो सगळा खाली तळाशी बसतो. आणि हा जो खाली बसलेला गाळ असतो त्याला म्हणतात स्लज. आतापर्यंत आपण कचरा वेगळा करत आलो, बरोबर? पण आता या प्रवासातला सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आश्चर्यकारक भाग येतोय. जो स्लज किंवा गाळ आपण कचरा म्हणून बाजूला काढलाय ना, तो खरं तर कचरा नाहीये, तो एक मौल्यवान स्रोत बनणार आहे. ते स्लजला एका वेगळ्या टाकीत टाकतात, ज्याला स्लज डायजेस्टर म्हणतात. इथे ॲनारोबिक बॅक्टेरिया, म्हणजे असे सूक्ष्मजीव ज्यांना जगायला ऑक्सिजन लागत नाही, ते या गाळाचं विघटन करतात, त्याला खाऊन टाकतात असं समजा. आणि या प्रक्रियेतून 2 जबरदस्त गोष्टी तयार होतात. एक म्हणजे बायोगॅस, जो इंधन म्हणून वापरता येतो, आणि दुसरं म्हणजे उत्तम प्रतीचं खत. कमाल आहे ना? म्हणजे कचऱ्यातून ऊर्जा आणि खत दोन्ही मिळालं. ही सगळी सिस्टम खूपच प्रभावी आहे, पण ती अजून चांगलं काम करू शकते जर आपण थोडी मदत केली तर. म्हणजे ह्या प्रवासात आपली भूमिका काय असू शकते? घरातल्या काही चांगल्या सवयी खूप फरक पाडू शकतात. हे बघा, इथे एकदम सोपा नियम आहे. काय करा आणि काय करू नका. उरलेलं अन्न, चहा पावडर, भाज्यांचे देठ असं काहीही सिंकमध्ये टाकू नका. ते थेट कचरापेटीत टाका. आणि तेल किंवा तूप, ते तर अजिबात सिंकमध्ये ओतू नका, कारण या गोष्टी पाईपमध्ये जाऊन अडथळे निर्माण करतात आणि ट्रीटमेंट प्लांटवरचा लोड वाढवतात.
ही लिस्ट तर खूप महत्वाची आहे. स्वयंपाकाचं तेल आणि तूप, पेंट्स, केमिकल्स, औषधं, मोटार ऑइल, कापूस, सॅनिटरी टॉवेल्स या गोष्टी गटारात का टाकू नयेत? कारण या फक्त पाईपलाईन ब्लॉक करत नाहीत, तर त्याहूनही वाईट म्हणजे ट्रीटमेंट प्लांटमध्ये जे आपले मित्र सूक्ष्मजीव पाणी शुद्ध करण्याचं काम करतात त्यांना हे मारून टाकतात. मग सगळी प्रक्रियाच धोक्यात येते. बरं, आतापर्यंत आपण प्रक्रिया पाहिली, पण थोडं मागे जाऊन विचार करूया की हा सगळा खटाटोप, हा सगळा प्रवास इतका महत्वाचा का आहे? स्वच्छता आणि आजार यांचा काय संबंध आहे? हे एक कटू सत्य आहे. आजही आपल्या देशात आणि जगात खूप लोकांना सुरक्षित सांडपाणी विल्हेवाटीची सोय नाहीये. आणि मग होतं काय? हे सगळं घाण पाणी थेट आपल्या नद्यांमध्ये, तलावांमध्ये, जमिनीत मुरतं. आणि दुर्दैवाने अनेक लोक पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी याच प्रदूषित पाण्यावर अवलंबून आहेत. आणि या प्रदूषित पाण्यामुळे काय होतं तर गंभीर आजार पसरतात. कॉलरा, टायफॉइड, अतिसार किंवा डिसेंट्री हे सगळे आजार पाण्यामुळे होणारे प्रमुख आजार आहेत. यांचं मूळ कारण म्हणजे दूषित पाणी. यावरून या संपूर्ण सांडपाणी व्यवस्थापनाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. म्हणजे हे स्पष्ट आहे की स्वच्छता फक्त घरापुरती मर्यादित नाही. विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणं प्रचंड महत्त्वाचं आहे. कारण ही सार्वजनिक ठिकाणं आहेत आणि इथली स्वच्छता ही आपल्या सगळ्यांची एक समाज म्हणून जबाबदारी आहे. तर आपण पाहिलं, आपल्या घरातून सुरू होणारा पाण्याचा हा प्रवास किती गुंतागुंतीचा आणि किती महत्त्वाचा आहे. हा एक असा प्रवास आहे जो आपल्या नजरेआड होतो, पण आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. तर मग जाता जाता हा एक विचार करूया. या अदृश्य पण मौल्यवान प्रवासाचं रक्षण करण्यासाठी आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कोणती छोटी छोटी पावलं उचलू शकतो?